मला असं वाटतं की औरंगाबादची जी कबर आहे ती कबर औरंगजेबला ज्या औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये काढलेलं आहे त्याचं स्मरण सगळ्यांना असावं। औरंगजेब क्रूर होता। औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांची क्रूर हत्या केलेली होती आणि मला असं वाटतं की अनेक वर्षांनंतर अशी मागणी होते। ठीक, औरंगजेबाला विरोध करा, परंतु ती कबर आहे ती भारत सरकारच्या ताब्यामध्ये आहे, पुरातत्व खात्याच्या ताब्यामध्ये आहे। त्यामुळे माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की औरंगजेबाची कबर खोदून चालणार नाही, काढून चालणार नाही। पण छत्रपती संभाजीनगर हे नाव तर आता त्या औरंगाबादला दिलेलंच आहे। पूर्वीची सरकार का काँग्रेसची सरकार होती, राष्ट्रवादीची सरकार होती, त्यावेळेला काय औरंगाबादचं नाव कधी बदललं नाही। पण माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी औरंगाबादचं नामांतर हे छत्रपती संभाजी महाराजांचं झालेलं आहे। आणि मला असं वाटतं की कबर न काढता त्या ठिकाणी एक संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीराजांचं मोठं स्मारक जे आहे, भव्य दिव्य स्मारक आहे, ते स्मारक त्या ठिकाणी उभं करावं आणि हा वाद मिटवावा अशा पद्धतीची आपली सूचना आहे। आणि इथल्या मुस्लिमांना माझं नम्र आव्हान आहे की औरंगजेबाशी आपलं नातं जोडू नका। औरंगजेब हा तुमच्या अवलादीचा नाही। औरंगजेब आणि त्यांची सगळी जे मुघलांची अवलाद होती त्यांना छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे यांनी ती इथून घालवलेलं आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असाच आहे की त्यांच्या मावळ्यांच्या त्यांच्या सैन्यामध्ये आर्मीमध्ये अनेक मुस्लिम मावळे होते। त्यामुळं आपण मुस्लिमांना विरोध करणं योग्य नाही आणि मुस्लिमांनी सुद्धा औरंगजेबाशी आपलं नातं जोडू नये असं मला वाटतं। आणि हा वाद अशा पद्धतीने मिटवावा आणि महाराष्ट्रामध्ये शांतता राहिली पाहिजे। नागपूरमध्ये जो प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये जे दंगलीखोर होते त्यांना पकडलेलं आहे आणि महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी खास करून रोहिंगी जे आहे ते या ठिकाणी आल्याचं म्हटलं जातंय, मात्र कारवाई कुठे होताना दिसत नाहीये। मला वाटतं की ज्या ज्या ठिकाणी पोलिसांच्या माहितीप्रमाणे लोक सापडतात त्यांना इथून पाठवण्याचा प्रयत्न होतो, कारण रोहिंगी आणि काय बांगलादेशचे काय लोक या ठिकाणी आहे। त्यामध्ये अडचण हीच आहे की पश्चिम बंगाल आणि जो बांगलादेश आहे यांची लँग्वेज एकच आहे। म्हणजे पूर्वी सगळा बंगाल एकत्र होता आपल्या स्वातंत्र्याच्या अगोदर, पार्टिशनच्या अगोदर, आणि त्यामुळे हे काही लक्षात येत नाही आहे। पण मला असं वाटतं की अशा लोकांना इथं राहण्याचा अधिकार नाही आहे आणि त्यांना इथून बाहेर काढलं पाहिजे अशी आपली भूमिका आहे। चला, ठीक आहे।